हॅलो एव्हरीवन. आता आपण काय करायचं आहे, सेकंड चॅप्टरमधला नेक्स्ट पॉईंट बघायचा आहे. आपण आता लास्ट लेक्चरला काय बघितलं, लॉजिक गेट्स कुठले कुठले बघितले, अँड ऑर नॉट लॉजिक गेट बघितले, त्याचे सिम्बॉल, ट्रूथ टेबल, बुलियन इक्वेशन बघितले. त्यानंतर नॉट गेट युजिंग ट्रान्झिस्टर किंवा अँड आणि ऑर गेट युजिंग डायोड आपण बघितले. आता नेक्स्ट पॉईंट बघूया, कुठलं बघा, युनिव्हर्सल गेट. आता नॅन्ड अँड नॉर गेट्स आर कॉल्ड ॲज अ युनिव्हर्सल गेट. आता तुम्हाला 2 मार्काच्या क्वेश्चनमध्ये नेहमी क्वेश्चन असतो, व्हाय नॅन्ड अँड नॉर ॲज अ नॉर गेट आर कॉल्ड ॲज अ युनिव्हर्सल गेट. कारण का बघा, बिकॉज बाय युझिंग दिस युनिव्हर्सल गेट वी कॅन कन्स्ट्रक्ट एनी बेसिक गेट, अँड गेट, ऑर गेट, नॉट गेट. म्हणजेच काय, बाय युझिंग नॅन्ड गेट किंवा बाय युझिंग नॉर गेट आपण अँड ऑर नॉट गेट तयार करू शकतोय. अँड गेट तयार करू शकतोय, ऑर गेट तयार करू शकतोय, नॉट गेट तयार करू शकतोय. कशामुळं, बाय युझिंग नॅन्ड आणि नॉर गेट, म्हणून त्यांना युनिव्हर्सल गेट असं म्हटलेलं आहे. हे डीपमध्ये आपण बघायचं आहे. पुढचा पॉईंट काय, म्हणजे नॅन्ड गेट वापरून आपण अँड गेट कसा तयार करायचा, नॅन्ड वापरून ऑर कसा करायचा, हे सगळं आपण डिटेलमध्ये बघायचं आहे. पण 2 मार्कामध्ये क्वेश्चन काय असतोय, व्हाय नॅन्ड अँड नॉर गेट आर कॉल्ड ॲज अ युनिव्हर्सल गेट. सो आन्सर काय येणार, बिकॉज बाय युझिंग युनिव्हर्सल गेट वी कॅन कन्स्ट्रक्ट एनी बेसिक गेट दॅट इज अँड ऑर नॉट गेट. आलं लक्षात. सो नॅन्ड अँड नॉर गेट आर अ युनिव्हर्सल गेट. ठीक आहे. आता नॅन्ड गेट बघा, नॅन्डमध्ये तुम्हाला नावातच लक्षात येते, नॅन्ड, यन आणि अँड. यन रिप्रेझेंट दिस नॉट गेट आणि अँड रिप्रेझेंट अँड गेट, बरोबर आहे. सो नॅन्ड गेट कॅन बी इम्प्लिमेंटेड विथ द कॉम्बिनेशन ऑफ अँड आणि नॉट गेट. म्हणजे अँड आणि नॉट गेटचं कॉम्बिनेशन करून आपण काय करू शकतोय, नॅन्ड गेट तयार करू शकतोय. आता हे सिम्बॉलवरनं तुमच्या लक्षात येईल, हा अँडचा सिम्बॉल आहे, हा बबल कुणाचा आहे, नॉट गेटचा आहे. म्हणजे अँडचा सिम्बॉल घेतला, नॉटचा बबल घेतला आणि गेट काय केला, अँड नॅन्ड गेट तयार केला. आता ह्याचं इक्वेशन कसं येणार बघा, अँडचं इक्वेशन काय होतं, ए बी. नॉटचं इक्वेशनमध्ये काय होतं, इनपुटवर बार. मग आता इथे ए बी इनपुट आहेत, ह्याच्यावर बार दिला. दॅट्स इज द इक्वेशन ऑफ काय, नॅन्ड गेट. आता बघा, 2च इनपुट असल्यामुळे काय येणार बघा, 4 कॉम्बिनेशन, 0 0 0 1 1 0 1 1. आता हे लक्षातच ठेवायचं, 0 1 0 1 0 0 1 1 किंवा 0 0 0 1 1 0 1 1. आता बघा, लक्ष द्या, ट्रूथ टेबलमध्ये आउटपुट काय आहे, ए बी बार. आता बघा, वाय इज इक्वल टू ए बी बार. 0 × 0 0, 0चा बार 1, म्हणून इथं 1 आलंय. 0 × 1 0, 0चा बार 1. 1 × 0 0, 0चा बार 1. 1 × 1 1, 1चा बार 0. आलं लक्षात. नॅन्ड गेट, दिस इज अ सिम्बॉल ऑफ नॅन्ड गेट. सिम्बॉलमध्ये काय बघा, अँडचं सिम्बॉल, त्याला बबल लावलाय, नॅन्ड झाला. आणि ते त्यानंतर काय आहे, हे ट्रूथ टेबल, ए बी बार. 0 × 0 0, 0चा बार ए. 0 × 1 0, 0चा बार 1. 1 × 0 0, 0चा बार 1. 1 × 1 1, 1चा बार 0. आणि इक्वेशन वाय इज इक्वल टू ए बी बार. बघा आता नॅन्ड गेटचा नंबर काय बघा, 7400. बघा, 1 इनपुट, 2 इनपुट, 3 आउटपुट, 4 5 इनपुट, 6 आउटपुट, 9 10 इनपुट, 8 आउटपुट, 12 13 इनपुट, 11 आउटपुट, 7 14 VCC ग्राउंड. 7400 नॅन्ड गेट. ऑर गेट बघा, आता ऑर गेटचं काय आहे बघा, नॉट प्लस ऑर. दिस एन रिप्रेझेंट नॉट, ऑर रिप्रेझेंट ऑर गेट. बघा इथे काय बघा, आता सिम्बॉल ऑफ नॉर गेट कसं आहे बघा, ऑरचा सिम्बॉल काढलाय, त्याला बबल नॉटचा लावलाय आणि झाला काय सिम्बॉल तयार, नॉरचा. ऑरचं इक्वेशन काय असते, ए प्लस बी किंवा एक्स प्लस वाय. आणि त्याला बार म्हणजे नॉटचा बार घेतला, एक्स प्लस वाय बार. आले लक्षात. बघा, 0 + 0 0, 0चा बार 1. 0 + 1 1, 1चा बार 0. 1 + 0 1, 1चा बार 0. 1 + 1 1, 1चा बार 0. आलं लक्षात. म्हणजे बघा, नॉर इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑर आणि नॉट. सिम्बॉल बघा, ऑरचा सिम्बॉल काढायचा, नॉटचा बबल लावायचा. दिस इज सिम्बॉल ऑफ नॉर गेट. झेड इज इक्वल टू एक्स प्लस वाय बार. दिस इज द बुलियन इक्वेशन ऑफ नॉर गेट. आणि दिस इज द ट्रूथ टेबल ऑफ नॉर गेट. 0 + 0 0, 0चा बार 1. 0 + 1 1चा बार 0. 1 + 0 1, 1चा बार 0. 1 + 1 1चा बार 0. नेक्स्ट बघा, नॉर गेटचा नंबर काय बघा, 7402. आता इथं जरा वेगळा आहे बघा, 1 नंबर आउटपुट आहे, 2 3 इनपुट आहेत, 4 आउटपुट, 5 6 इनपुट, 7 ग्राउंड, 8 9 इनपुट, 10 आउटपुट, 11 12 इनपुट, 13 आउटपुट, 14 VCC. 7402 नॉर गेट. नेक्स्ट बघा, डिराइव्ड गेट आहेत.
हे आपण स्पेशल पर्पजसाठी वापरलेत, एक्सऑर आणि एक्सनॉर. बघा एक्सऑर म्हणजे काय बघा, आता एक्सऑर म्हणजे काय, ऑर सारखा सिम्बॉल आहे, फक्त एक्स्ट्रा कर्व आहे म्हणून याला काय म्हटलंय एक्सऑर. इनपुट बघा ए बी, आउटपुट क्यू दिले त्यांनी, क्यू इज इक्वल टू ए एक्सऑर बी. आता एक्सऑरचं सिम्बॉल कसं आहे बघा, ऑर सारखं आहे, त्याला एक्स्ट्रा कर्व आहे, आणि मध्ये बघा एक्सऑर कसं काढले, प्लस साईन काढले. ऑरचं कसं असतं, ए प्लस बी असते. मग एक्सऑर कसं करायचं, फक्त त्याला सर्कल करायचं, प्लसला सर्कल करायचं. मग त्याचं वर्किंग कसं बघायचं बघा, वेन बोथ इनपुट्स आर सेम, म्हणजे ए बी जर सेम असेल तर आउटपुट 0, ए बी वेगवेगळे असतील तर आउटपुट 1. ट्रूथ टेबल बघा, 2 इनपुट आहेत, 4 कॉम्बिनेशन, 0 0 इनपुट सेम आहेत, आउटपुट 0. अगेन खाली बघा इथं 1 1 इनपुट सेम आहेत, आउटपुट 0. आता इथं बघा, वेन बोथ इनपुट्स आर सेम आउटपुट 0 अँड वेन बोथ इनपुट्स आर डिफरंट आउटपुट हाय. दोन्ही इनपुट वेगवेगळे आहेत, आउटपुट काय आलं, हाय आलं. आलं लक्षात. ए एक्सऑर बी ह्याचं एक इक्वेशन आहे, ए बार बी प्लस ए बी बार. हे इक्वेशन लिहायचं राहिलं आहे, तुम्हाला मी कधी लागेल तेव्हा समजावून सांगते, ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता एक्सऑरचा गेट बघा 7486. हा मोस्टली आपण सगळ्यामध्ये यूज करतोय IC. बघा 1 2 इनपुट, 3 आउटपुट, 4 5 इनपुट, 6 आउटपुट, 7 ग्राउंड, 9 10 इनपुट, 8 आउटपुट, 12 13 इनपुट, 11 आउटपुट, 14 VCC. एक्सनॉर बघा सेम एक्सऑर सारखा आहे, फक्त इथं बबल रिप्रेझेंट दिस नॉर. बबल रिप्रेझेंट दिस नॉर म्हणजे नॉर सारखंच काढायचं, एक्स्ट्रा कर्व, किंवा एक्सऑर सारखं काढा, एक्स्ट्रा कर्व हे द्या, काय बबल द्या, म्हणजे एक्सनॉर झाला. आता इथं जब बरोबर उलटं, एक्सऑरच्या उलटं बघा, वेन बोथ इनपुट्स आर सेम आउटपुट हाय, आणि वेन बोथ इनपुट्स आर डिफरंट आउटपुट इज लो. बघा ए बी काय आहेत, इनपुट आहेत, बरोबर आहे. आणि तिथं बघा एक्सनॉरला काय केले, मग अशी काय केलं तर प्लस आणि सर्कल होता, तिथं काय डॉट आणि सर्कल, ए एक्सनॉर बी. बघा 0 + 0 0 नाही सॉरी 0 + 0 सेम आहेत म्हटल्यावर आउटपुट 1, कारण इथं आपण काय म्हणते बघा, वेन बोथ इनपुट्स आर सेम आउटपुट हाय किंवा आउटपुट 1. बघा 0 0 सेम आहे, आउटपुट 1 आहे, 1 1 सेम आहे, आउटपुट 1 आहे. आता 0 आणि 1 डिफरंट आहेत, आउटपुट 0, 1 0 डिफरंट आहेत, आउटपुट 0. म्हणजे बरोबर एक्सऑर सारखं आहे, फक्त याच्या उलटं आहे. एक्सऑरला कसं होतं, जेव्हा इनपुट सेम होते तेव्हा आउटपुट 0 होतं. एक्सनॉरला कसं आहे, इनपुट सेम असतील तर आउटपुट हाय. आलं लक्षात. सिम्बॉल बघा सेम, दोघांचं सेम आहे, फक्त इथे एक्स्ट्रा बबल आहे, आणि इक्वेशनमध्ये तिथं प्लसला सर्कल होतं, इथं डॉटला सर्कल आहे. नेक्स्ट बघा 74266, दॅट इज द एक्सऑर IC नंबर. बघा 1 2 इनपुट, 3 आउटपुट, 6 5 इनपुट, 4 आउटपुट, 8 9 इनपुट, 10 आउटपुट, 12 13 इनपुट, 11 आउटपुट, 7 आणि 14 ग्राउंड VCC. आलं लक्षात. आता आपण हे सगळे लॉजिक गेट बघितलेले आहेत, व्यवस्थित एकदा वाचा, एकदा आपल्या तुमच्या पेजवर एका रफ पेजवर लिहून काढा, सिम्बॉल, ट्रूथ टेबल आणि बुलियन एक्सप्रेशन. बघा तुमचं बरोबर येते का चुकते, 2-3 वेळा चुकेल पण नंतर बरोबरच येणार, ठीक आहे. थँक्यू. काय प्रॉब्लेम असेल तर विचारा.